क्वालिटीला किंमत आहे ना. एक जण असाच म्हणला हे लग्न, म्हणलं मी जमवतो पण मरकत वांड करू नको. म्हणलं कसं काय? म्हणलं चल माझ्या संग. हां म्हणलं काय करावं लागेल? म्हणलं गळ्यात माळण कपडाला बुका. मला खरं सांगा बरं का, माळ घातल्यावर जमन का? मी म्हणलं मी जमवतो खाल, आता मला काय माहिती, पण म्हणलं होतंय माळ करी लागण्यासाठी. आणली माळ, पण त्यांनी बारीक माळ आणली. म्हणलं बारीक माळ घातल्या पोरगी बारीकच मिळन. मला नाही मोठी पाहिजे. मग टपाऱ्या म्हणायच्या माळ एवढं लच म्हणे, कचाकच म्हणे, हाडकाला रुतायचं. झोपताना म्हणायचं लय रुतत येतंय. मी म्हणलं लग्न रुतून द्या रुतून द्या. लग्न म्हणलं गडी लोकच व्हायचा, बुका लावायचा असा बारीक. म्हणलं मोठा लाव, आणि म्हणलं कपाळ काळं होईन की लग्न लावतो. असा बुका ना, असे टपाऱ्या माळण, पांढरे कपडे, धोतारण, नेहरण, टोपीन, असा बागळा बनवला. कुठं कीर्तन गेलं की मी पुढं देव महाग. काही दिवसांनी तीच पुढं मी महाग. लोक त्याच्याच पाय पडायची, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला किंमतच ना. कीर्तन झाल्या लोक विचार करायचे आयो ही तर संघ आलेलं होतं. आणि तरी बी लोक उलटा विचार करायचे, पोरग माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आईबापाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसते, बुका लावते, देऊन टाका पोरगी ह्याला. 10 पोरांची लग्न जमविली आमच्या गावाकडले मी. 10 पोरांची हेच पॅटर्न, माळण बुका. हिथं जर कोणाचं जमत नसल